बसेरा इंडिफाइस प्राइवेट लिमिटेड और संकल्प मुस्लिम समाज की ओर से 7 जुलाई 2024 को महाराणा प्रताप सिंह चौक यहां पर मनोज दादा जरंगे पाटिल को गुलाब के फूलों का हार हाडरा से डाला गया। गुलाब के फूलों का हार हाडरा से डाला गया। बसेरा इंडिफाइस प्राइवेट लिमिटेड की ओर से सुबह 7 बजे से लेकर रैली जाने तक नाश्ते का इंतजाम किया गया था। परभनी जिले में आरक्षण योद्धा मनोज दादा जरंगे पाटिल इनकी ओर से परभनी शहर में जन जागृति व शांतता रैली का आयोजन किया गया था। इस रैली में हजारों की संख्या में मराठा समाज बांधव इस रैली में सहभागी होने के लिए आए, साथ ही महिला युवती वर्ग भी दिखाई दिए। इस रैली में जगह जगह पर खाने का, नाश्ते का, पानी का इंतजाम किया गया था। मुस्लिम समाज की ओर से इस रैली में आने वाले मराठा बांधवों के लिए नूतन ग्राउंड डीएड कॉलेज के पास जिंतू रोड स्थित यहां पर संकल्प मुस्लिम समाज और बसेरा इंडिफाइस प्राइवेट लिमिटेड के डायरेक्टर शेख इब्राहिम इनकी ओर से फ्रूट खिचड़ी, चाय, पानी का इंतजाम बड़े पैमाने पर किया गया था। शेख इब्राहिम ये खिदमत करते नजर आए। ये नज़ारा आप देख सकते हैं। इस वक्त वहां पर शेख अयूब भाई, सामाजिक कार्यकर्ता शेख नदीम भाई, भावी नगर सेवक सैयद अकबर अली, इस तरह का इंतजाम किया गया था। क्या प्रतिक्रिया दी है इन मान्यवरों ने, आइए जानते हैं। काय म्हणजे आमच्या ह्याचा प्रश्न आहे, हा कशाचा, जिंदगीचा प्रश्न आहे। आजपर्यंत आमचे लेकर जे वनवासात राहिले, आज इथून पुढे आमच्या लेकरांना ह्या गोष्टीचं आरक्षण भेटल्याच्या नंतर त्यांना फायदा होणार आहे। आणि शिक्षणालाही शिक्षेवरती झालं, कोणत्याही गोष्टीत आता भरती सुरू आहे, आमचे लेकर भरतीत अडकलेत। ओबीसीचे लोक इतके पुढे चालले आहेत, आमचे समाज असून आम्हाला साथ देईन वरच्या लेवलचे, त्यामुळे जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला, तो आज आमच्यासाठी पांडुरंग आहे। त्यांच्या पाठीमागे दुसऱ्या लोकांना काय आवाहन करणार आहे जे जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेले नाहीत? यायला पाहिजे, त्यांना सगळ्यांचा प्रश्न, ह्याचा प्रश्न आहे हा, सकल मराठा समाजांचा प्रश्न आहे हा, आणि सगळ्यांसाठी जे कामाला येणार योग्य ते मुस्लिम बांधवांचे खरं तर आपण उपकार मानायला पाहिजे। मुस्लिम बांधव आज आपल्याला सपोर्ट करत आहेत म्हणल्यावर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सगळ्या मराठा बांधवांना एक होण्यासाठी एकाग्र होऊन जरांगे पाटलांना साथ द्यावाच लागणार आहे। आज जर आपण जरांगे पाटलांना साथ दिली नाही तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही। आज आपल्या लेकराचं भवितव्य आज आपल्यावर अवलंबून आहे। आज जर लेकरांना, आज जर जरांगे पाटलांना जर आपण जर सपोर्ट नाही केला तर आज आपले लेकर मागे राहत आहेत। इंजिनिअरिंगला जर 93%, 52%, 92% जर मार्क घेऊन जर आज आपले विद्यार्थी मागे राहत असतील तर काय करायचं आपल्याला? शेतकऱ्यांसाठी जर शेतकऱ्याचा मुलगा शेती विकून हे करून जर शेती शिकून नोकरी लागत नाही, 92% जर मार्क घेऊन जर आपला विद्यार्थी मागे असेल तर आज काय अर्थ आहे आपल्या जिंदगीला? आरक्षण नसल्यामुळे आपण किती मागे राहत आहोत। ओबीसीचे लोक भरपूर पुढे जात आहेत, कमी मार्क्स मुळे पुढे चालले। मराठ्यांचे संघर्ष योद्धा आज या परभणी या ठिकाणी येतात। त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक समुदाय उभा केलेला आहे, फार मोठा एक चर्चेत उभा केला असं मला हरकत नाही। स्वतःची त्यांनी प्राणपणा लावलाय या आरक्षणासाठी। खरं तर हे आरक्षण अगोदरच मिळायला पाहिजे होतं, पण असा प्रामाणिक कार्यकर्ता आजपर्यंत आपल्याला मिळाला नाही। हा माणूस आपल्याला प्रामाणिकपणे लढतोय, प्रामाणिक माणूस आहे, आणि यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। आरक्षण अत्यंत आवश्यक आहे मराठा समाजाला। मराठा समाज आरक्षण नसल्यामुळे अत्यंत मागास आहे आणि मागासलाच राहत आहे। आरक्षणामुळे मराठा समाजाचे मुलं, मराठा समाजाचे युवक निश्चितच त्याचा फायदा घेऊन पुढे येतील असं मला वाटतं। आम्ही कॉलेजमध्ये जातोय, ऍडमिशन घेण्यासाठी तर आम्हाला 2000 रुपये फीस आहे। इतर कास्टला फक्त 100 रुपयामध्ये ऍडमिशन होते। तिथे आमचे आई वडील शेतात कष्ट करून आम्हाला शिकवतात। 91% मार्क घेऊन सुद्धा आम्हाला जॉब लागत नाही किंवा नोकरी लागत नाहीये। आमचे आई वडील रक्ताचं पाणी करून शिकवतात, ते पण आम्हाला नोकरी नाहीये, कुठे जागा नाहीये। आणि फीस तर म्हणलं तर बघा किती फरक आहे, 19 रुपये फरक आहे आम्हाला फीस मध्ये। 2000 आम्हाला फीस आहे, तर इतर कास्टच्या मुलांना 100 रुपयामध्ये ऍडमिशन होते। फरायला गेला तर दुसऱ्यांना 10 रुपयामध्ये भेटतंय, तर इथं आम्हाला 150 रुपयांना भेटतंय। सरकारने हे बघायला पाहिजे, दादाला आरक्षण द्यायला पाहिजे। दादाच्या मागे आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत। ते एवढे उपक्रम करतात तरी पण त्यांना
सरकार सपोर्ट करत नाहीये, सपोर्ट करायला पाहिजे। त्यांची हालत किती म्हणजे त्यांची तब्येत किती बिघडली आहे, ते त्यांनी किती वेळेस उपोषण केले तरी सरकारच्या डोक्यात का नाही येते? मला एवढं म्हणायचं सरकारला, आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या। आमचे दादा काही मागे हटणार नाही आणि तुम्ही दिलंच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। आम्हाला आरक्षण हवंय। सरकार आम्ही किती मेहनत करतोय तरी आरक्षण देत नाहीत। आमचे जरांगे पाटील किती दिवसापासून उपोषण करतायत, त्यांची तब्येत किती घालवलेली आहे ते त्यांना दिसत नाहीये का? त्यांना ते कळायला हवं। इतके हे करून आम्ही इतके हे करतोय तरी पण त्यांनी आरक्षण देत नाहीयेत। आम्हाला शिक्षणामध्ये किती हे बघतायत ते सर्वांना फक्त 100 रुपये फीस आहे आणि आम्हाला 2000 फीस आहे। काय हा न्याय आहे का? सरकार न्याय करतो ना, मग आमच्यासोबत का नाही करत? आम्हाला पण न्याय हवाय। एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। आमचे मित्र इब्राहिम भाई यांच्यातर्फे इथं जे नाश्ता पाणी व याची सोय केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहे। मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। जरांगे पाटलाचा विषय बोलायचं झालं तर आशिया खंडामध्ये असा एकमेव योद्धा आहे की ते भारतामध्ये नाही तर आशिया खंडामध्ये त्या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। समाजासाठी लढणारा एकमेव जर नेता कोणी असेल तर ते जरांगे पाटील आहेत। आणि या सरकारचं जर बोलायचं झालं तर अशी यांना माया बहिणीवर अत्याचार केला की या गव्हर्नमेंटनं माया बहिणीला सुद्धा सोडलेलं नाही। साधारण उपोषणाला बसलेल्या माता बहिणीला पण यांना पोलिसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। अशा देवेंद्र फडणवीसचा जाहीर निषेध करतो आम्ही। महाराष्ट्र समाजाला न्याय द्यावा एवढीच विनंती। पहले तो मैं हमारे जरांगे दादा पाटिल का बहुत बहुत शुक्रगुजार है कि पूरे महाराष्ट्र से बल्कि पूरे हिंदुस्तान से वो मराठा बांधों के लिए आरक्षण मांगने का जो उन्होंने बेड़ा अपने सिर पे लिया है और वो घर दार और बाल बच्चे को पूरा एक त्याग करके उन्होंने जो रोड पे उतरे हैं, तो मैं पूरे मराठे और बहन भाइयों से मैं गुजारिश करूंगा कि उनके पीछे ज़्यादा से ज़्यादा उन्होंने रहना चाहिए, क्योंकि वो अकेला योद्धा पूरे हिंदुस्तान को हिला दे रहा है। जैसा कि मोदी यहाँ के गया फिर भी उसको कुछ नहीं मिला। हमारे पूरे मराठे भाइयों ने और मुस्लिम दलित भाइयों ने जो हमारा साथ देकर यहाँ पे ये काम किया है, तो उसके बारे में मैं तो मराठे बांधों का बहुत शुक्रगुजार हूँ। जैसा कि जरांगे दादा ने 14 जुलाई तक उनको अल्टीमेटम दिया है महाराष्ट्र शासन को। 288 का टारगेट है दादा का और 288 चुन के दादा लाएंगे तो इनको कुछ नहीं रहेगा। तो मराठा आरक्षण तो हमको बाद में मिलने वाला है और मराठा आरक्षण तो मिल के रहेगा, क्योंकि मराठा हक का आरक्षण है वो। और जो योद्धा जो चल रहा है उसकी बहुत जितनी तारीफ करे उतनी कम है। यहाँ पर आज जरांगे पाटिल साहब इनकी सभा है और लाखों की तादाद में यहाँ पर जरांगे पाटिल साहब इनके समर्थन में मराठा बांधव के, सिर्फ मराठा बांधव ही नहीं बल्कि मुस्लिम समाज के लोग भी और दीगर समाज के लोग भी यहाँ पर मराठा समाज को रिजर्वेशन मिले इस बात के लिए खास तौर से सपोर्ट करने के लिए आए। क्या कहना चाहेंगे सर? रिजर्वेशन तो सबको मिलना चाहिए, जैसा कि जरांगे दादा ने इससे पहले भी बोला कि भाई मुसलमानों को भी आरक्षण देना चाहिए। तो इसलिए हम भी उनके साथ भरपूर तादाद में रहकर आरक्षण मांगने की हम कोशिश करेंगे। जैसा मराठे भाइयों को पहले आरक्षण मिल जाएगा, उसके बाद इंशाल्लाह हमको भी आरक्षण मिल जाएगा।